हॅलो नमस्कार, मी आहे आरती आणि मी राहते केनियाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या कंपनीमध्ये पोंगल सण साजरा केला गेला. पोंगल म्हणजे ओव्हरफ्लो. या मातीच्या भांड्यांमध्ये मूग डाळ, तांदूळ, दूध, सुखामेवा, तूप आणि गूळ घालून एक प्रकारे लुसलुशीत खिचडी किंवा खीरही म्हणता येईल ती बनवली जाते. जेव्हा ही खीर उकळायला लागते आणि ती भांड्याबाहेर येते, ओव्हरफ्लो होते, तेव्हा सगळी मंडळी पोंगलो पोंगल असं ओरडून आनंद व्यक्त करतात. या सणासाठी छान सजावट केलेली असते. सुंदर रांगोळ्या, केळीच्या पानांची, उसांची, फुलापानांची, आंब्याच्या तोरणाची सजावट असते. या सणापासून धान्याची कापणी सुरू होते, म्हणून हा एक हार्वेस्ट फेस्टिवल आहे. दक्षिण भारतातील हा सण समृद्धीसाठी साजरा केला जातो. या दिवशी धानाचं पीक गोळा करून येणाऱ्या पिकालाही अशीच भरभराटी येऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करून, तसेच निसर्ग, प्राणी आणि सूर्यदेवतेची पूजा करून आभार व्यक्त केले जातात. एकदा का खीर तयार झाली की मग सुरू होते पूजा. देवाला गंध, फुलं, अगरबत्ती, धूपबत्ती, कापूर हे सगळं दाखवलं जातं. पूजा जवळपास सगळीकडे सारखीच असते, पण प्रांतानुसार थोडाफार बदल दिसतो. आपल्याकडे डोक्यावर पदर ठेवल्याशिवाय पूजा करत नाही किंवा डोक्यावर काहीतरी माणसंसुद्धा टोपी घालतात, पण यांच्याकडे असं मी कधी बघितलं नाही. आणि आपल्याकडे नारळ हा पूजेच्या शेवटी फोडला जातो. ह्यांच्याकडे पूजा सुरू म्हणजे आरती सुरू होण्याआधी नारळ फोडतात. हा एक थोडासा छोटासा बदल मला वाटला. बाकी खूप छान मजा येते. त्यानंतर सगळ्यांनी आरती केली, पूजा केली, सूर्यदेवतेला नमस्कार केला. इथल्या आमच्या साऊथ इंडियन जी मंडळी आहेत त्यांनी तिथलं ट्रॅडिशनल जे फूड असतं ते बनवलं होतं. त्याचा देवाला नैवेद्य दाखवला गेला. मुलांना असं होतं की दिवाळीला डान्स केला जातो, बाकीच्या सणांमध्ये डान्स केला जातो, मग इकडे का नाही, म्हणून आमच्या ओंकारनी यावेळेस डान्सची सुरुवात केली आणि भर उन्हात त्यांनी थोडासा डान्स करून दाखवला. त्यानंतर मुलींनीही डान्स केला. डान्स नाही तर लाईव्ह गाणी सुद्धा सुरू होती. त्यानंतर अगदी आत्मीयतेने सर्वांसाठी केळीच्या पानावर जेवण वाढलं गेलं आणि सर्वांनी तितक्याच मनापासनं या दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. सर्वच पदार्थ उत्तम आणि चविष्ट बनलेली होती.
पण बाजी मारली ती दालवड्यानी. कार्यक्रम कुठलाही असला तरी फोटो सेशन तर झालंच पाहिजे. मग सगळ्यांनी खूप सारी फोटोज घेतली. आजच्या या व्हिडिओतनं तुम्हालाही पोंगल या सणाविषयी काही गोष्टी नव्यानं कळल्या असतील. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी बघत रहा जेन्युइन रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग.